आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज, डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ। येवल्यात महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत कोट्यवधी रुपयांची अवैध दारू जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले। दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी मात्र जी अक्कल लढवण्यात आली ती मात्र सर्वांना अचंबित करणारी। अवैध दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी चक्क टँकरचा वापर करण्यात आलाय। या 3 कप्प्यात एकूण विस्की दारूचे 1100 बॉक्स असून बाजारात वाहनासह या सर्वांची किंमत अंदाजे 1,21,53,हजार इतकी आहे। उत्पादक शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड कोपरगाव महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर टँकर क्रमांक RJ27 GB 6586 अडवून चौकशी केली असता शासनाचा महसूल बुडवून परराज्यातून व्हिस्की दारू आणली जात असल्याचे आढळून आले। सदरची कारवाई नाशिक राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उपाधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक RV चव्हाण व त्यांच्या पथकाने केली आहे। येवला येथील राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या कार्यालयात पकडलेला मुद्देमाल जमा करण्यात आलाय। एकीकडे अवैध प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन कारवाई करत असले तरी दुसरीकडे मात्र अवैध व्यावसायिक अशा प्रकारच्या कुलट्या लढवताना दिसताय। यामुळे या अवैध व्यवसायामागे आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे का या दिशेने शोध लावला जातोय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।